Habibi, come to Dubai. The best number one India. Oh, India? yes, India. Thoda thoda. थोडा थोडा. Thoda thoda. बघ एवढं मोठं प्लेन आहे. फुलांचं प्लेन फुलांनी भरलेलं असं. दुबईमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. दुबईच्या मिरॅकल गार्डनमध्ये आज आपण मस्तपैकी फिरणार आहोत. बरं मंडळी, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार आहे की हे मिरॅकल गार्डन खरंच मिरॅकल आहे की नाही. या मिरॅकल गार्डनला फ्लॉवर गार्डन म्हणूनही ओळखलं जातं, कारण की इकडे भरपूर प्रमाणात, म्हणजे तुम्ही विचार पण करू शकत नाही तेवढी फुलं, मिलियन्समध्ये अशी वेगवेगळी फुलं इथे लावलेली आहेत. आहे की नाही खरी गंमत, आणि म्हणूनच हे खूप फेमस आहे. ऍक्च्युली खूप सुंदर आहे. म्हणजे ना हे गार्डन जे आहे ना रिअली मिरॅकल आहे. बघायला खूप सुंदर आहे. फोटोज खूप छान येतील. प्लस इकडे व्हिडिओज, रील्स, व्हॉट एव्हर सुंदर आहे. कारण की जागोजागी खूप वेगवेगळी फुलं वेगवेगळ्या प्रकारे आणि वेगवेगळं डिझाईन खूप छानरित्या यांनी डेकोरेट केलेली आहे. या साईडला मोर, म्हणजे या इकडे मोर दिसते. हे दोन सुपर. हत्ती तिथे पूर्ण शेड आहेत. रेस्टॉरंट आहे बहुतेक. रेस्टॉरंट आणि लाईक शॅडो आहे. अदरवाईज इथे काही नाहीये. ओके, पण गार्डन त्या साईडला आहे. सो आपण पटापट तिथे जाऊया. या आणि या गार्डनमध्ये असे वेगवेगळे गेम्स, ॲक्टिव्हिटीज, भरपूर काही अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही मस्त उन्हामध्ये, म्हणजे हे जे टेम्परेचर होतं हे 50 डिग्री होतं, तरी देखील सगळ्या ॲक्टिव्हिटी करायला आम्ही अजिबात दमलो नव्हतो. खूप हेक्टिक आहे, कारण की हे चालण्यासाठी तितकंच मेहनत आहे. 72,000 स्क्वेअर मीटर, म्हणजे एवढा मोठा एरिया आपल्याला कव्हरअप करायचा आहे, म्हणून खूप मेहनत होती चालण्यासाठी. बट अदरवाईज हे गार्डन वर्थ आहे. सिरियसली खूप छान आहे. कारण की आम्ही गेले 2 तास, फार तर फार 3 तास बोला. शॉपिंग प्लस खाणं पिणं सगळं काही आहे. आणि फुलंच फुलं आहेत. ऑल ओव्हर एवढी फुलं आहेत ना, असं वाटतं की एक सेक्शनला गेलं आणि तो स्किप करावा, तर असं नाहीये. ऍक्च्युली मिरॅकल आणि सिरियसली खूप छान आहे. आई काय घेतेस? हे ओके आई, हे असं अजून दुसरं बघ ना, जा ना इथे बघ. आणि बरं का मंडळी, हे गार्डन म्हणजे नुसतं गार्डन नाही आहे. या ठिकाणी भरपूर ॲक्टिव्हिटीज आहेत, गेम्स आहेत, त्याचप्रमाणे भरपूर सारे स्टॉल्स होते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शॉपिंग हा अतिशय आवडता विषय. भरपूर वेगवेगळ्या गोष्टीकडे बघायला मिळाल्या, ट्राय करायला मिळाल्या. वेगळ्या होत्या मुळात, पण तितक्याच महागड्या होत्या. बेसिकली गार्डनमध्ये इकडे भरपूर गोष्टीच्या शॉपिंग्स होत्या. रिलेटेड म्हणजे फ्लॉवर्स होते, टी शर्ट्स होते, त्याचप्रमाणे किचन होते, फ्रीज मॅग्नेट होते, भरपूर सारे गिफ्ट्स देण्यासाठी भरपूर गोष्टी होत्या. बट मी स्वतः पाहिलं की त्या भयंकर महाग होत्या. म्हणजे जर एखादी गोष्ट जर 100 रुपयाची असेल तर ती गोष्ट या गार्डनमध्ये 10 पट महाग होती. विच इज नॉट वर्थ. म्हणजे तुम्हाला फिरायचं आहे, मजा करायची आहे, गार्डन बघायचं आहे, बस तेवढंच. पण अपार्ट फ्रॉम दॅट शॉपिंग खूप महाग होती. इथे आम्हाला आईस्क्रीम कॉर्नर दिसलं. ऑब्व्हियसली खूप वेगळं होतं म्हणून थांबलो. आम्हाला ट्राय देखील करायची होती आणि आम्ही ती ट्राय देखील केली. हो, खूप वेगळी गोष्ट होती. थोडासा फन टाईम होता. अशा गोष्टी खर्च करायला, काही गोष्टी पैसे देऊन खर्च करायला काही हरकत नाही आहे, कारण की या वर्थ आहेत असं मला वाटतं.
नील मस्त आहे. 750 रुपयाची आईस्क्रीम. ओ बेटर आहे ना. कसं वाटतंय दुबईला येऊन? मुंबई बेटर आहे. दुबईला येऊन पण मुंबई बेटर आहे. गरम ऍक्च्युली खूप गरम. ह्यूज गार्डन आहे पण केलंय खूप छान. मिरॅकल गार्डनमध्ये एक सुंदर असं स्टोअर होतं ज्या ठिकाणी आम्ही गेलो, कारण की तिकडे जे परफ्यूमचं जो इसेन्स होता ॲक्च्युली खूप छान होता आणि तिकडे आम्ही काही प्रमाणात परफ्यूम्स देखील खरेदी केली. खूप खूप चांगला एक्सपिरियन्स होता. खूप छान वाटलं इकडे शॉपिंग करून. आपल्या मागे बघ मोर आहे. हा बघ सिरियसली असे एवढ्या उन्हात करतोय. मला नाही माहिती टेम्परेचर किती असेल पण खूप जास्त आहे आउटसाईडला. 50 टेम्परेचर असेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे गार्डन साधारणतः 9 वाजता सकाळी ओपन होतं आणि संध्याकाळपर्यंत असतं. आम्ही सकाळीच गेलो होतो, साधारणतः 10:30 ते 11 गेलो होतो. प्रचंड गरमी होती. टेम्परेचर 50 ऑलमोस्ट 47 डिग्री सेल्सिअस होतं आणि खूप गरम होत होतं. बट तरी देखील आम्ही कोणताही एरिया सोडला नाही. सर्वात महत्त्वाचं आकर्षण या गार्डनचं हा जो पॉईंट आहे तो आहे. या पॉईंटवरती गेल्यानंतर सगळ्या साईडने सगळ्या बाजूने 360 अँगलमध्ये हे गार्डन दिसतं. खरं बोलायला गेलं ना तर सगळीकडून व्ह्यू ना खरंच बघण्यासारखा होता आणि आम्ही कोणताच व्ह्यू मिस आऊट केला नव्हता. आम्ही एवढं प्रचंड फिरलो. आणि मंडळी सर्वात महत्त्वाचं म्हणजे या गार्डनमध्ये असणारं फुलांनी सजलेलं सुंदर असं एमिरेट्सचं A380 एरोप्लेन खूप बघण्यासारखं आहे. खूप छान वाटलं सगळं हे वरती येऊन बघायला. ओव्हरऑल 360 अँगल बघण्यासारखा होता आणि ॲक्च्युली वर्थ होता. केवढं मोठं प्लेन आहे. फुलांचं प्लेन, फुलांनी भरलेलं असं. कशी मेंटेन करत असतील ना. स्टेडी. साधारणतः आम्ही 3.5 ते 4 तास होतो. भरपूर चालावं लागलं कारण की आम्ही मेंटली प्रिपेअर्ड होऊन आलो होतो की हे गार्डन खूप मोठं होतं आणि त्याप्रमाणे हे गार्डन ॲक्च्युली वर्थ आहे असं आम्हाला वाटलेलं आहे. हो, टाईम स्पेंड तुम्ही भरपूर करू शकता तुमच्या फिरण्यावरती आहे. प्लस इकडे भरपूर साऱ्या गोष्टी होत्या विच इज रिअली नॉट वर्थ. हॅलो बेब, वेलकम. नंबर 1 पिस्सा कॉर्नी fresh the bigger one. One? Ha. Dual one. One. Spicy? Spicy, not spicy. Little bit. Halka. Halka. India? Yes, India. Thoda. आणि एंट्रीच्या साईडला एका साईडला इकडे फन झोन आहे, ॲक्टिव्हिटी झोन आहे. लहान मुलांसाठी खेळायच्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत, तुम्ही खेळू शकतात. ऑल इन वन असं हे मिरॅकल गार्डन आहे. दुबईमध्ये येत असाल तर प्लीज हे गार्डन स्किप करू नका. ॲव्हरेज कॉस्टिंग आहे. खूप एवढं खर्चिक नाही आहे पण अतिशय बघण्यासारखं आहे.